तुम्हाला सून आत्या नवं तुम्हाला 1,500चं लुगडं आणते म्हणली का नाही ना बरं तुमची सून तुम्हाला लुगडं कधी येणार नदीला आंघोळीला काढली का म्हातारी मग लुगडे मग काय उपयोग आहे त्याला उत्तर आहे का ते जिवंतपणे पाहिजे ते मेल्यावर किती दिलं काय केलं तर काय करायचं एवढे लखपती लोक आहे आता प्लॅस्टिक मध्ये बांधून द्यायचे ती तिकडच जाळी ते आता तुम्ही पाहिला असन 5-6 महिन्यात मौतीला माणसं नाही मातीला आहे का सावडायला नाही मातीला नाही 14वा नाही एवढे लोक 10व्याला सुद्धा नाही का नाही माहिती का आता लोकांना भीती वाटते कशाची कोरोनाची आहे का नाही निमित्त पण भीती आहे ना तर तुम्ही माहित नसेल तुम्हाला सहज सांगतो तुमचे सगळे लोक म्हणते कोरोनाच नाही हो नाही काय याचा ज्याला झाला त्याची गाठ घ्या जे नाही म्हणते त्यानं जर झाला त्याला विचारलं तुला कसं काय वाटलं होतं मग तुम्हाला सांगत त्याचा अनुभव नाही असं म्हणायचं नाही अजूनही त्याच्यावर लस नाही आता तयार झाली ती पुढच्या महिन्यात मिळणार आहे आणि अजून त्याला वर्ष जाणार आहे मिळत सगळ्यांना आपले लोक बी भरपूर आहेत ना 125 करोड 130 करोड लोक आहे मग यांना काही लवकरच होणार नाही थोडी आणि सगळ्यांनी थोडं सावध राहायची गरज आहे थोडं आता तुम्ही लई खेटून बसू नका जरा लांब बसा पाहिजे लई जवळ बसल्यावर अजून भीती वाटते आता तुम्ही माया एक पाया पडा येऊ नका आता मी एवढं लांबून आल्यावर म्हणल्यावर मी काय माहिती मला काय बरं तुम्ही माया पाया पडले तुम्ही म्हणता ना आला होता बाबा पडले पायान गेला बाबा गेला असं नसेल कळत त्याला उत्तर आहे का कारण कळलं का आता सगळ्याला धोके कशाचे धोका कशाचा मरणाचा आणि मृत्यू ही जवळ आलाय किती जवळ आहे माहिती का घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे एकही दिवस शिल्लक नाही राहिला माणसाची गाठ झाली का मरण जागेवर माणसाची गाठ झाली कुत्र्याची नाही वांदराची नाही कोंबडीची नाही गाठ कशाची तुम्हाला हे बघा तुम्हाला स्पर्श कोणाचा आहे सापाचा नाही कुत्र्याचं नाही पण माणसाचा स्पर्श झाला की मरण लगेच आहे याचं उत्तर कळलं का माणूस हा आता नकोच आहे जवळ आणि तसं पहिलं माणूस माणसापासून दूर गेला मनानं आणि आता शरीरानं दूर गेला विठाल विठाल हे बरोबर बोल नका रे जीव लागते कुठं झालं आता आपल्याच पंक्तीला जेव्हा होते ते आता म्हणतील तू आम्हाला मगाशी पहिल्या पंक्तीला बस दिली नाही ना मग आता तू कीर्तन फेल पाडतो मी आणि पोरं लय कलाकार आहेत मला आता तुमच्या तरी बरे जरा अरे त्याला नाही विचारित नाही ते परत मला म्हणाय बसलं तू ये बाहेर तुला दाखवतो तू शाळा जातो ना रे ती गोड टाळ वाजवत काय नाव तुझं अरे नाव काय हा सिद्धू इकडे जरा पुढे ये असं पुढे ये ना अरे सिद्धू इकडे नाही विठाल एवढं जीवन खस्टाळ वाजवत ते किती गोड वाजवत आणि कधी कमी वयात आहे का त्याचं वय तरी आता ते आपल्या एवढं झाल्यावर किती क्वालिटी होईल ती पण त्याला तसं शिक्षण मिळालं पाहिजे नुसती हाऊस असून चालत नाही काही वेळेस काय म्हणते मग काय बाप काय म्हणते माहिती आपलं पोरग आळंदीला टाकलंय काय टाकलंय बघायला गेला का तो कसं आहे ते नुसतं टाकून चालत नाही तो काय करतोय बघितलं पाहिजे निदान त्याचं प्रॉफिट तरी आता तुम्ही आपले एवढे टाळकरी वारकरी कीर्तनकार बाबा आहेत सगळे संस्था चालक आहे सगळे हे या 5-6 महिन्यात आपलं वजन कमी झालं का वाढलं नाही कळलं का मार्च पासून आपल्या वजनाला काही किंमत राहिली आपल्याला कोणी गावात विचारलं लोक वरून काय म्हणले माहिती का लय मजा मारीच होते जिरली यांची आता आपल्याला कोणी नीटच नाही बोललं बरं आपल्याला कोणी म्हणलंही नाही जवळ आहे म्हणलं का कोणी जवळ आहे आपल्याला सगळ्यांनी त्रास दिला आता आमच्या गावात सुद्धा आम्ही 5-6 महिने होतो ना आमच्याकडे लोक पाहायचे काय म्हणायचे माहिती का आता कसं वाटतंय काय वाटायचं आता सगळं वाटलं झालं काय वाटायचं पण आता थोडं बरं आलं आणि एक उत्तर आहे का माणसानं झाडासारखं राहिलं पाहिजे झाडाचे पानं गळाले झाड गवाळत का ते परत हिरवत ना किती दुःख आलं ते दुःख पुन्हा पुन्हा जावं असं प्रयत्न करणारे माणसं बरेच आहेत पण प्रयत्न करून सुद्धा दुःख जात आणि दुःख तुमच्या सोबत आहे महाराज तुम्ही किती प्रयत्न करा दुःख जात नाही तुम्ही पाहिलं असं ना आजाव्याला पंजाब्याला बातमास नाही गेला देखत नात होतं पण तू यांचं एवढ्याच ते झाले म्हणजे ते सगळे दुःखी होते आणि उद्या आपण सुख असल्याचा फक्त भास आहे एक जो देखे तो दुखी आहे बाबा तुम्ही किती प्रयत्न करा या काळातलं दुःख तर लय वाईट मानत या काळातलं दुःख आहे ना सांगायलाच नको आजी
तुमचं नशीब आहे तुम्ही आता एवढ्या वयानं झालात. माग हा आजार नव्हता, आता आमच्या काळात आलाय. लई मोठं टेन्शन आहे आई, काय सांगावं तुम्हाला, आमचं लई त्रास. आणि सध्याच्या काळामध्ये माणसाला भेटायला आता बोलू नये तरी सहज सांगतोय का तुम्हाला, ह्या 5-6 महिन्यात कोणी म्हणलं का या घरी? फक्त शिंदे पाहुणे तुम्हाला आज बोलावलंय, असं कार्यक्रमाला तरी कोणी बोलावलं अजिबात नाही. मला तर वाटतं का गावातच पहिलं कीर्तन असं नाही आता का झालं मध्ये, हे पहिलंच आहे. आणि एवढं धाडस त्यांनाच केलं, ते सोपं काम नाही. बरं ते काही सोपं आहे का महाराज? कीर्तन ठेवा आणि माणसं बोलवतो, पण पोलीस यायचे. पहिलं तर पोलिसांनाही हात धुवून घेतला. इतके हाणले लोक. बरं ते मी तसे नाही हाणले, बायको देतात हाणलं. तो म्हणला मला मारल्याचं काही नाही हो, पण हिच्या देखत मारल्यामुळे वजन कमी झालं ना. आणि याला उत्तर आहे का काहीतरी चुकलं आणि म्हणून ही फेड आली. ही काही सोपं काम आहे का? तुम्ही म्हणले माळकरी आहे, टाळकरी आहे, वारकरी आहे. अरे माळकरी आणि टाळकरी महाराष्ट्रात कुठं आलं? हे जगात आलं ना. जगाच्या पाठीवर सगळ्यांना ह्याचा धोका झाला. याचं उत्तर असं आहे, कधीतरी कृष्ण जन्माला आलं, कधीतरी राम जन्माला आलं. रावणाचा नाश करायला कोण जन्माला आलं? राम. कंसाचा नाश करायला कोण जन्माला आलं? आणि हिरण्यकश्यपूचा नाश करायला जन्माला कोण आलं? नरसिंह. तुम्ही पहा बरं का, आता इथं अविचार माजला होता, अहंकार वाढला होता, इतके अविचार वाढायचे, इतके लोक. आता देव नाही आलं, आता कोण आलं? कोण आलं ना. आता ते देव नाही, आता कोण आहे? बरं ह्या बाबानं सगळे एकत्र आणले. गरीबही तिथं, लखपती तर फुटपाथवर झोपलाय त्यालाही कोरोना झाला तर प्लॅस्टिक मध्येच बांधल्या. आणि 1500 कोटी प्रॉपर्टीची त्यालाही प्लॅस्टिक मध्येच बांध, कारण सगळ्यांना त्याच्यातच बांधल्या जातं. याचं उत्तर असं आहे, आपली किंमत शून्य. आणि आपण एक दिवस कुठेतरी जाणार आहे, फक्त एवढे सावध राहायचं. आता मला सुद्धा नानांचा फोन आला आणि ते म्हणले कार्यक्रमाचं नियोजन आहे. आता मी ते मला वाटलं तेच मसला तिकडं सोलापूरकडे आहे ना ते. आता आमच्याकडेही 2-4 मसले ती, ते म्हणे तसं नाही हो, घाटाच्या खाली आहे. मग देण्यात आलं. आणि सहज सांगतोय का तुम्ही थोडे भाग्यवान आहेत, या भागात आहेत, खेडेगावात आहेत, अजिबात टेन्शन आहे का? काही ठणठणीत काम आहे, कोणाला ठसका नाही, गुचकी नाही. गुचकी लागते का आता? आता जर बाया खुरपाय गेल्या एखाद्याला गुचकी लागली ना, बाया म्हणतील हेला काढून द्या, नाही तर कोरोना झालाय. आता गुचकी सुद्धा चालत नाही, ठसका चालत नाही, अजिबात नाही. जुन्या सगळ्या परंपरा मूड खाली आल्या. आता राहिलं कुठं? आता तुम्हाला सांगू, प्रेम करणारही कोणी नाही राहिलं आपल्यावर. तिथे आता गोड गाठी माणस. तुला ते कपडे घातल्यामुळे तर पोरायचा आवाज येत नाही ना. नाही कळलं का? हो, ती मगापासून मला वाटायचं तुमचाच आवाज निघतोय, ते लेकरू गाच. तुम्ही इकून ते तिकून मला तर फार घाम फुटला, अवघडच झालंय आता. आता महिलाही कुठं कमी नाही राहिले, लेकरू गोड घाते. आणि ज्यांना तयार केलं त्यांना धन्यवाद आहे. आणि हे बघा, तुम्ही प्रयत्न चांगला केला ना, आताही तुम्हाला घडता येते. हे जो आहे आता मोठं झाल्यावर पुन्हा काय खरंय. आता ही म्हातारं झालं ती म्हणलं मला सरपंच व्हायचं, काय उपयोग आहे? 60च्या पुढे सरपंच होण्यात मजाच काय? त्याला वय आणि त्याला ती सगळं पाहिजे. ते जजमेंट नसतं तर जीवनच नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगल्या जीवनातून आपल्या जीवनाची प्रगती होत असते. त्याला उत्तर आहे का? पुण्यतिथी का करावी? त्या तिथीला पुण्य आहे. ते चांगल्या तिथीला गेले, त्या तिथीला जाण्याचं कारण सांगतोय का? कुणालाही जावं लागतं काय? ते सगळ्यांनाच जायला आलेत. 9वी मरगे, 10वी मरगे शस्त्र. इतके लोक मेले. जपी मर गए, तपी मर गए, संन्यासी, हाकीम, जोगी, रोगी, सगळ्यांना. मग ही सगळे इथं कुणी नाही, येथेवरून नाही आले अवतार. येरते पामर, तुम्ही काय मी काय सगळे जाणार आहे. मग तुम्ही म्हणता मी आमचं गाव मसलाय, तुमचं नाहीच आहे. तुम्ही फक्त भाड्यानं राहता, थोडे दिवस राहायचं आणि जायचं. एकदा जाणं तर आहेच ना. ते रात्री कीर्तनला होते, ते सगळे कीर्तनलाच असते, याची गॅरंटी नाही. ते सगळ्यांना एक दिवस जायचे, पण कुठं? जिथून परत यायचं नाही तिथं जायचं. त्याला नाही का अभंग आला शी कुठं निघा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही नाही, मग आता आले तर काहीतरी करा. आता त्याला पुरावा आहे का? माळ करायला जवळजवळ कोरोना होत नाही. नाही कळलं का? ज्याच्याकडे माळ आहे त्याला कोरोना टच करत नाही. म्हणून तुम्ही पाया पडून सांगतो, मी आणल्यात माळा तेवढ्या घाला, कोरोना संपल्यावर काढून टाका. मरायच्या भीतीनं तरी घालायला पाहिजे ना. आता काही नाही हुशार, काही पुण्यतिथीचं खाती नाही, श्राद्धाचं चालत नाही, दहाव्याचं खायचं नाही. त्याला विचारलं का? मी काशीला गेलो. काशीचा दहाव्याचा काय संबंध आहे?
संबंधच नाही ना. तुम्ही कुठं गेले आणि काय गेले. काशी तीर्थ आहे, तिथून माघारी आलेल्या माणसानं जर खाल्लं तर तो पुण्यवान माणूस आहे. त्यानं खाल्ल्यावर ही पुण्यात्मा असल्यामुळं यानं जेवण केल्याच्या नंतर जो माणूस गेलाय त्याला आशीर्वाद मिळेल ना. म्हणून काशीच्या माणसानं तर लगेच खाल्लं पाहिजे. जे काशीहून आलंय त्यानं ते उलट ते खात नाही. अजून त्याला उत्तर आहे का, नका खाऊ बाबा. नाही खाल्लं तर जीव सारखाच आहे ना. काही फरक आहे का. काशीहून आलं त्याचाही जीव सारखाच, इथं आहे त्याचाही जीव. बरं तुम्ही म्हणले पुण्य, पुण्य तुमच्या बँकेतला पैसा सांगता येतोय, पुण्य सांगता येत आहे. कुणीतरी सांगाव हा पुण्यवान आहे. पण लय मोठे अधिकारी त्याला पुरावा आहे का. ज्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, ज्यांना गाथा लिहिला, ज्यांचे ग्रंथ आहेत त्यांनाही परत येता आलं. बरं त्यांना समाजानं त्रास दिला आणि समाजात साहेबांना माहिती का चांगल्यालाच त्रास होतो. सज्जनाला हे असे दुर्जनांना नाही होत. ज्याला लय खातं बित त्याला तुम्ही पहा दारूचे दुकान अगोदर चालू केले का मंदिर. म्हणजे सरकारच्या डोक्यात खास काम आहे. मग त्यांना काय चालू करायला पाहिजे होतं पहिलं आणि त्यांना केलं काय. त्यांना नक्कीच माहिती तिथं गेलेला माणूस नसेल तर त्याला पुरावा आहे का. तिथं गेलेला माणूस तो जगत नाही. इथला माणूस त्याची एनर्जी टिकते. देवाच्या दारात गेलेल्या माणसाला गर्दी असल्यामुळे ते ठीक आहे त्यांचं काम. पण देवाच्या दारातला माणूस थोडा लाईफ टाईम टिकतो. आणि दारूच्या दुकानात गेलेला दारातला माणूस काही लई दिवस टिकतो का. लई वर्ष प्याला आणि तो जगला असं थोडंच आहे. कधीतरी त्याला मरण आहे ना. आणि मरण हे तुमच्या हातात नाही येणार आहे. आणि म्हणून आलेल्या मरणावर मात करायची असेल तर त्याला मंथुनी नवनीता किंवा अभंग आहे त्याला. बोल राम 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 बोल श्याम 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 बोल राम 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 बोल श्याम 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 राम मतानुसार म्हणजे संत चौकोबांच्या मतानुसार माणूस वरून चांगला पाहिजे का आतून. काय भरलीशी या वरली या ते आतून शुद्ध होते का वरून होते आतून. आणि आपण कसे आहेत मला थोडा विभो कमी कर ट्रबलच ठेव मला मस्त ते भोंग्याचं कमी करा वर भोंग्याचं चालूच पडलं जास्त असं साऊंड मध्ये बस बरं वाटतं असं बरं आहे. चांगली सिस्टीम आहे. सिस्टीम आल्याचं आवड होतं आता बरं झालं आताच चालू झालं. तुमच्यावरही दिवस वाईट आली आमच्यावर काय असं काय कळत नाही. पण लय वाईट दिवस तुमचंच बरं आहे. शेतकऱ्याचं कायम तेच काम. तुम्हाला काही खोरपायला कोणी नको म्हणून मागच्या काळात तुम्हाला इकडं कोणी बोललं होतं 2-3 महिने गप्प होते. कोणी कोणाला विचारलंच नाही हो. बरं आई सांगा बरं तुमचा भाऊजाई तुम्हाला जीव लावितो आणि भाऊजाई लई सांभाळती आणि आई तर तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. तुमची बहीण तुम्हाला लई जवळ आहे. मग सांगा बरं तुमची बहीण तुम्हाला म्हणली का 2-4 दिवस येरायला मागच्या महिन्यात तुम्हाला राहावं लागलं का नाही सासूपाशीच. मग तुमच्या लॉकडाऊन मध्ये जी तुमच्या जवळ होते ते खरे नाते. हे नाते खरे तुम्हाला माहितीये का. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त त्यांच्या प्रधानांनी धोका दिला. जे मंत्री होते का नाही पंथ ते पंथ इतके विचित्र होते की पंथच घरचा भेदी अलंकाधर घरचे जे पगारावर जगत होते त्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये आग लावली. आणि तुम्हाला माहितीये का माणसं दुसरी कोण नसतात ते आपलेच असतात. आणि आपल्याला खरा त्रास कोणाचा होतो आता कोरोनाच्या काळात कळला का नाही कळलं. तुम्ही कुठूनही बाहेरून आले गाव म्हणलं का तुम्हाला घरी बस कुठं मंदिर
आल्यावर 14 दिवस कुठं शाळेत. 14 दिवस शाळा सोडून नाही याचं उत्तर कळलं का? माणसं आपले नाही हो. त्याला अभंग आहे बघा नाथ महाराजांचा. नाही रे नाही कुण आणि तुम्हाला अजून बी वाटत असेल हे माझे, फक्त तुम्ही एकदा पॉझिटिव्ह निघा. नाही कळलं? तुम्ही फक्त पॉझिटिव्ह निघलेत कळलं ना, मग तुम्हाला किंमत कळते नात्याची. आपली पत्नी सुद्धा जवळ येत नाही, मुलं तर नाही. पत्नी काय म्हणते माहिती? हा थोडं जरा जवळ जावं लागते, थोडं टरबरवाडीकडे कमी जाईन जवळ जरा थोडं असं वाटत असं. पुढं झाले मला वाटतं तोंडात जाईन ही नाही. अवघडच काम आहे. आमचा धंदा बंद होता 2-4 महिने, लई कुठाना झाला. पण खरं सांग का वजनच कमी होतं घरामध्ये. आता ज्यांची त्यांना कळलं असेल. आमच्या घरात बाई कसं द्या म्हणायच्या, आता कसं काय जिरली. आपण म्हणलं पाणी गरम आहे का, ती काय म्हणायची माहिती का, हाताने घ्या नाही तर गार पाण्यानं करा. कार्टे जरा आगावच बघा, खेळरच माल आहे. मग अशी जेवायला बसले तेव्हा ती एक त्याला म्हणायचं हे महाराज आहे असं, ते म्हणायचं एक, दुसरं म्हणलं पण कलर पाहिल्याचा. बाबा कलरवर असतं का गुणाला पाहिजे. यांना मी कोणालाच ओळखू आलो नाही. मग अशी खुर्चीवर बसलो होतो, नुसते माझ्याकडे असे पाहायचे. बरं त्यांना सांगितलं हे महाराज आहे तेव्हा म्हणजे प्रश्नच होता, हे असंच असन का. लई कठीण काम आहे. रात्री आमची गाडी पोलिसांनी अडवली. मला पोलीस म्हणलं गाडीचे काच काळे 500 रुपये द्या. मी त्याला 1000 रुपये दिले. ती म्हणलं गायचे, म्हणलं मी काळ आहे घे भाऊ, गाडीचे 500 माय 500. पोलीस नुसतं माझ्याकडं असं पाहायचं की मला कुठली तुम्ही लय बोला. ते म्हणलं मी शिर्डीच आहे. ते म्हणलं आता कुठं निघालात, म्हणलं शिर्डीलाच चाललोय. ते म्हणलं मग मला 500 देऊ नका, एवढे 2000 रुपये घ्या बाबाच्या दानपेटीत टाका. मी एवढा इमानदार आहे का? पण आम्ही इमानदार असतो तर 8 महिने असे फुकट गेले असते का? गेले असते असे. ते मी पुढे गेलो जरा नगरच्या, आणि मला ड्रायव्हर म्हणलं शिर्डीला जायचं. म्हणलं कशाला? अहो ते म्हणलं ती 2000 रुपये टाकाय. म्हणलं बाबा कट्टानं नसवं, बाबा 2000च करायचं काय? ते म्हणलं पण ह्या 2000च काय करायचं? म्हणलं 1000 वाटून घ्यायचे, काय करायचं 2000च? त्याला उत्तर आहे का? तुमचं कुणी नाही हो, सगळे स्वार्थी आहेत. मग तुम्ही म्हणता मग निस्वार्थी कोण आहे सांगा ना. आई आहे निस्वार्थी, पण ती आता स्वार्थी. वडील निस्वार्थी, पण ती आता स्वार्थी. वडील तुमच्या जवळ येणार नाहीत. नाही नाही नाही, जळ तशी स्मशानी एक सत्य अग्नी सवे एकटा. एकटा याचा अर्थ एकही जवळ नाही, दवाखान्यातही नाही आणि मेलेवरही नाही. वरती करायचं करा, बोंगीवर करा. हे पा दवाखान्यातही एकटा आणि पुन्हा स्मशानातही एकटा. बरं जाळायला रडायला ते लोक होते का? ते कोणी आता पाणी द्यायला कोण जातं का? पाणी द्यायला
कोरोनाचं पेशंट गावात जाळायलाच येऊ देते नाही. पहिलं आमच्याकडे आणले होते 4 माणसं सोडून कोण नाही म्हणते पैसे देऊन आणेल. त्या मुलाचा ड्रायव्हर आणि 4 जण